मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हलोट चेजमध्ये. मित्रांनो, आज फार महत्त्वाची तारीख आहे कोर्टामध्ये आणि आज जी आहे निकाल येण्याचे चान्सेस आहे 14 ते 57 पोस्टच्या संदर्भात. ठीक आहे. तर मागच्या तारखेला कोर्टाने जो डिसिजन ते रिझर्व ठेवले होते, तर आज 70% ते 80% शक्यता आहे की कोर्ट निकाल देईल. तर मित्रांनो, आणि आणखी एक अपडेट अशी आलेली आहे की RR जे आहे ते अपडेट झालेलं आहे. रिक्रुटमेंट रूलमध्ये अपडेट करण्यात आलेली आहे आणि 10 तारखेची 10 ते 11 तारखेची अपडेट आपल्याकडे आहे. तर त्याचा पूर्ण GRसुद्धा आपल्याकडे आहे. ज्यांना कोणाला GR पाहिजे असेल त्यांनी टेलिग्राम चॅनलवरतून डाउनलोड करून घ्यावा. ठीक आहे. त्याच्याबद्दलसुद्धा आपण थोडंफार इथे इन्फॉर्मेशन घेणार आहोत. तर आज कोर्टाची महत्त्वाची तारीख 1457 पोस्टच्या संदर्भात निकाल येण्याची दाट शक्यता. याच्या अगोदर मित्रांनो, परिपत्रक क्रमांक 68 आलेलं होतं, तुम्हाला माहीतच असेल. याच्यामध्ये दिनांक 12/7/2024चं परिपत्रक होतं. भरपूर लोकांचे मेसेजसुद्धा आहेत की सर, जे रिव्हेरिफिकेशन होत आहे ते कोणत्या बेसिकवर होत आहे आणि कोणाला रिव्हेरिफिकेशन करता बोलावण्यात येत आहे. तर आम्हालासुद्धा बोलावण्यात येईल का वगैरे असे प्रश्न होते मुलांचे. काहींचे म्हणणे होते की आमचं व्हेरिफिकेशन झालं परंतु लिस्टमध्ये नावच नाही. तर मित्रांनो, हे परिपत्रक जे आहे ते 68व्या क्रमांकाचं एकदा आपण नीटपणे वाचून घेऊया. तर याच्यामध्ये दिलेलं आहे, वरचे जो पॅरेग्राफ आहे मी तो सर्व सोडून देतो, कारण की 17, 1 आणि 14 तारखेला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं होतं, सर्वांना माहीतच आहे. तर या निकालाच्या अनुषंगाने म्हणजे त्यांनी 17, 1 आणि 14 तारीख, 17/1/2024, 1/3/2024 व 14/3/2024 या रोजी जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालं होतं, त्याच्यानंतर जो निकाल दिला होता त्या निकालाच्या अनुषंगाने त्यांनी म्हटलं आहे की अपात्र उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या निवेदनांच्या अनुषंगाने, म्हणजे जे उमेदवार अपात्र झालेले असेल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनमध्ये, त्यांनी DBTला निवेदन केलेले होते, त्या निवेदनाच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांच्या प्रमाणपत्र कागदपत्राची पूर्ण तपासणी केली असता पात्र ठरलेल्या इलिजिबल आफ्टर रिव्हेरिफिकेशन अशा 5 उमेदवारांची विभाग वाटप करण्यात येत आहे. ठीक आहे. म्हणजे आता हे उमेदवारांनी जे आहे ते DBTकडे निवेदन केलेले होते. समजा कुणाला नॉन क्रिमिनलची अडचण असेल, कुणाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेटची अडचण असेल, त्याच्याकरता त्यांनी काही कालावधी मागितला असेल. त्या कालावधीनंतर त्यांनी म्हटलं असेल की सर, हे सर्टिफिकेट आमच्याकडे अवेलेबल आहे परंतु सध्या ते आमच्याकडे नाहीत. ठीक आहे. म्हणजे ते आम्ही आणून देऊ शकतो तुम्हाला. याच्याकरता त्यांनी काही वेळ मागितलेला असेल DBTला, त्याच्यामुळे त्यांनी रिव्हेरिफिकेशनचा अप्लाय DBTला केलेला असेल, असं होऊ शकते. माझं मत आहे मित्रांनो. नेमकं कारण काय ते मलासुद्धा माहीत नाही. ठीक आहे. तर 5 विद्यार्थ्यांना रिव्हेरिफिकेशन करून त्यांना एलिजिबल करण्यात आलेलं होतं. मग त्यांना विभाग वाटप करण्यासाठी एक परिपत्रकसुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे DBTकडून. तर विभाग वाटप करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची पुढील कार्यवाही संबंधित प्रादेशिक विभागाकडून करण्यात येईल, असं एक परिपत्रक आहे. ठीक आहे. याच्या अगोदरसुद्धा एक रिव्हेरिफिकेशनचं परिपत्रक आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचं म्हणजे एकतर NCLचा प्रॉब्लेम, नाही तर मग एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा प्रॉब्लेम जो आहे तो 772 पदाच्या संदर्भात होत आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर 5 लोकांना जे आहे ते विभाग वाटप करण्यात आलेलं आहे, जे अगोदरच्या लिस्टमध्ये नॉट एलिजिबल होते, नंतर त्यांना एलिजिबल करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता विजयी जनरल 1च्या उमेदवार आहेत आणि अगोदर त्यांना नॉट एलिजिबल कोणत्या कारणासाठी केलं होतं ते सुद्धा आपण याच्यात बघणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये त्यांनी नॉट एलिजिबल जे केलं होतं मित्रांनो, त्यांच्याकडे जो आहे तो रिलेव्हंट एक्सपिरियन्स नव्हता. ठीक आहे. म्हणजे नॉट हॅव्हिंग रिलेव्हंट एक्सपिरियन्स असं लिहिण्यात आलेलं आहे त्यांच्या नावासमोर. त्यांच्याकडे रिलेव्हंट एक्सपिरियन्स नव्हता, त्याच्याकरता त्यांना नॉट एलिजिबल करण्यात आलेलं आहे. नंतर त्यांनी होऊ शकते काही वेळ मागितलेला असेल, जे एक्सपिरियन्सचे सर्टिफिकेट असो किंवा पेमेंट स्लिप असो किंवा बँक स्टेटमेंट असो यांच्याकरता. तर त्याच्यानंतर किंवा फिजिकल व्हेरिफिकेशनसुद्धा यांचं झालेलं असू शकते, त्याच्यामुळे त्यांना परत एलिजिबल करण्यात आलेलं आहे आणि त्यांना नागपूर डिव्हिजन देण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर दुसऱ्या नंबरचे कॅन्डिडेट बघू शकता, ST LDS 1मधनं आहे. नॉट एलिजिबल होते कशाकरता, तर हे सुद्धा एक्सपिरियन्स करताच होते, त्यांनासुद्धा एलिजिबल करण्यात आलेलं आहे. नंतर नॉट हॅव्हिंग रिलेव्हंट एक्सपिरियन्स 3rd नंबरचे, आणि नंतर आहे EWS 2022-2023चं सर्टिफिकेट यांच्याकडे नव्हतं, त्यांनासुद्धा नॉट एलिजिबल करण्यात आलं होतं, नंतर एलिजिबल करण्यात आलेलं आहे. आणि नंतर NCL करता 2022-2023 करतासुद्धा नॉट एलिजिबल करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर आता असे 5 लोक जे आहेत ते एलिजिबल करण्यात आलेले आहे. त्यांच्या पोस्टसुद्धा तुम्ही बघू शकता. पहिल्या नंबरला मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक आहे, दुसऱ्या नंबरला मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक, तिसऱ्या नंबरलासुद्धा मिलराईट मेंटेनन्स मेकॅनिक आहे, 14 नंबर असिस्टंट स्टोअर कीपर आणि 5वं सिनियर क्लर्क. ठीक आहे.
तर सर्व विद्यार्थ्यांचे मला मेसेज होते की सर हे रिव्हेरिफिकेशनचं शेड्यूल काय असतं, रिव्हेरिफिकेशन करता काय करावं लागतं. तर तुमच्याकडे समजा तुम्हाला ह्या कारणास्तव म्हणजे एनशीएल करता किंवा AWS सर्टिफिकेट करता किंवा एक्सपिरियन्स या कारणाकरता तुम्हाला DBTने बाद ठरवलं असेल, परंतु तुमच्याकडे ते व्हॅलिड डॉक्युमेंट्स असेल तर मग तुम्ही सुद्धा अप्लाय करू शकत होता. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे रिव्हेरिफिकेशनचं निकाल आहे मित्रांनो. याच्यानंतर पुन्हा एक 9 तारखेला एक परिपत्रक आलेलं होतं, तुम्हाला माहीतच असेल. ते परिपत्रकसुद्धा आपण इथे बघूया. 9 तारखेला एक परिपत्रक आलेलं होतं मित्रांनो, 9/7/2024चे. याच्यामध्ये सुद्धा जो पहिला पॅराग्राफ आहे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या संदर्भात, परंतु ह्या 1457 पदाच्या संदर्भात आहेत. याच्या अगोदरचा जो होता तो 772 पदाच्या संदर्भात होता. आणि याच्यातसुद्धा क्लिअर दिलेला आहे की 14/1/2024, 15/1/2024 व 12/3/2024 रोजी प्रमाणपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे करण्यात आलेले होते. तर त्याच्यावरती काही लोकांनी, अपात्र लोकांनी निवेदन दिलेलं होतं, म्हणजे निकालाच्या अनुषंगाने अपात्र उमेदवाराकडून प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने. ठीक आहे. संबंधित उमेदवारांच्या प्रमाणपत्र कागदपत्राची पूर्ण तपासणी केली असता पात्र ठरलेल्या इलिजिबल आफ्टर रिव्हेरिफिकेशन 9 उमेदवारांना विभाग वाटप करण्यात येत आहे. तसेच संबंधित प्रादेशिक विभागाद्वारे उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात येत आहे. ठीक आहे. याच्यानंतर रुजू न झालेल्या तसेच रुजू झाल्यानंतर राजीनामा दिल्याने उपलब्ध झालेल्या पदांकरता 19 उमेदवारांना विभाग वाटप करण्यात येत आहे. 5 उमेदवारांना सुधारित विभाग वाटप रिवाइज अलॉटमेंट ऑफ रिजन करण्यात येत आहे. विभाग वाटप करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीची पुढील कार्यवाही संबंधित प्रादेशिक विभागाकडून करण्यात यावी. ठीक आहे मित्रांनो. याच्यातसुद्धा महत्त्वाची लाईन म्हणजे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये, तसेच संबंधित विभागाद्वारे उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेल्या विहित कालावधीत उमेदवार रुजू न झाल्याने, म्हणजे ज्या उमेदवारांना ऑर्डर देण्यात आलेला होता रुजू होण्याकरता, परंतु ते रुजू न झाल्यामुळे किंवा जे रुजू झाले त्यांनी राजीनामा दिल्यामुळे 19 उमेदवारांना विभाग वाटप करण्यात येते. म्हणजे जे वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी असेल त्यांना विभाग वाटप करण्यात आलेला आहे. आणि 5 उमेदवार सुधारित विभाग वाटप करण्यात आलेला, म्हणजे 5 उमेदवारांना पुन्हा सुधारित विभाग वाटप देण्यात आलेला. ठीक आहे. म्हणजे रुजू झाले नाही, ज्यांना ऑर्डर दिला ते रुजू झाले नाही, आणि जे झाले त्यांनी राजीनामा दिला त्यांच्या जागेवरची लिस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता मित्रांनो कोणत्या कारणासाठी नॉट एलिजिबल करण्यात आलेलं आहे. तर याच्यामध्ये OBC LDS वेटिंग लिस्ट 3मधनं 1 नंबरचे कॅन्डिडेट जे आहेत त्यांना NCL 2022-2023 सर्टिफिकेट नसल्यामुळे नॉट एलिजिबल केलं होतं. आता त्यांनी ते दिलेलं असेल त्याच्यामुळे एलिजिबल करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला याच्यात दिसत असेल. दुसऱ्या नंबरला AWS सर्टिफिकेट नव्हतं. नंतर NCL नॉट हॅविंग रिलेव्हंट क्वालिफिकेशन नव्हते यांच्याकडे. क्वालिफिकेशन नसल्यामुळे सुद्धा यांना नॉट एलिजिबल करण्यात आलेलं होतं. आता एलिजिबल आहेत. ठीक आहे. नॉट हॅविंग रिक्वायर्ड एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्ही बघू शकता. नंतर आहे NCL EWS. ठीक आहे. तर असे जे भरपूर काही प्रमाणात आपल्याला बघायला मिळेल की या कारणास्तव यांना 9 कॅन्डिडेटला नॉट एलिजिबल करण्यात आलेलं होतं. रिव्हेरिफिकेशनमध्ये एलिजिबल करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे पात्र ठरवण्यात आलेलं आहे. याच्यानंतर मित्रांनो जे रिजन देण्यात आलेलं आहे, तर अशा प्रकारचे रिजन देण्यात आलेले होते की या कारणास्तव यांना नॉट एलिजिबल केलं होतं, परंतु आता ते सर्व डॉक्युमेंट्स त्यांनी सबमिट केलेले असेल कदाचित, त्याच्यामुळे एलिजिबल करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे लिस्ट आहे मित्रांनो. याच्यानंतर जे आहे वेटिंग लिस्ट क्लिअर होण्याला सुरुवात बऱ्यापैकी झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल भरपूर लोक राजीनामा देत आहे. काहींनी जॉईन केले नाही, काहींनी भरपूर म्हणजे दुसऱ्या पोस्टकडे जॉईन केलेलं असेल, त्याच्यामुळे आता याची वेटिंग लिस्टसुद्धा क्लिअर होणार आहे. तसंच सोबत आज जो निकाल राहणार आहे फार महत्त्वाचा निकाल आहे मित्रांनो. 1457 पोस्टच्या संदर्भात महत्त्वपूर्ण निकाल आज लागण्याची दाट शक्यता आहे. त्या निकालानंतरसुद्धा भरपूर काही प्रमाणात जे आहे ते वेटिंग लिस्ट क्लिअर होणार आहे. ठीक आहे. मुख्य म्हणजे भरतीला सुरुवात होणार आहे आणि जॉईनिंगला सुरुवात होणं फार गरजेचे आहे. आणि त्यातच आता गव्हर्नमेंटने जे आहे ते GR अपडेट केलेला आहे. म्हणजे जुना GR 1983चा त्याच्यामध्ये नवीन GR आता आणलेला आहे 2024मध्ये. तो नवीन GR काय त्याच्याबद्दलसुद्धा पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपण नंतर घेणार आहोत. ठीक आहे. तर त्या GRची जी इन्फॉर्मेशन आहे ते नंतर घेऊया. त्याच्या अगोदर महत्त्वाचे म्हणजे आता हे होतं, आणि याच्यावरती मी तुम्हाला सांगितलेलं होतं भरपूर लोकांचे प्रश्न होते की रिव्हेरिफिकेशन करता अप्लाय कसा करायचा. मित्रांनो अगोदर करा लागत होतं तुम्हाला, तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल, परंतु तुम्हाला त्या डॉक्युमेंट्स तुमच्याकडे अवेलेबल नसेल किंवा तुमच्याकडे होते परंतु मिळत नव्हते, अशा प्रकारची काही परिस्थिती तुमच्यावर असेल तर त्या संदर्भात तुम्ही रिव्हेरिफिकेशन करता आवेदन करू शकत होतात. तर या विद्यार्थ्यांनी केलं ज्यांच्याकडे असेल. ॲक्च्युली ज्यांना जे आहे ते अंडर व्हेरिफिकेशन ठेवण्यात आलेलं असेल,
परंतु याच्यामध्ये अंडर व्हेरिफिकेशन न ठेवता डायरेक्ट रिव्हेरिफिकेशन करण्यात येऊन त्यांना जे आहे ते क्लिअर करण्यात आलेलं आहे आणि विभाग वाटप करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर आजची जी महत्त्वाची अपडेट येणार आहे कोर्टाची, ते कोर्टाची अपडेट आल्यानंतर लगेच मी तुम्हाला सांगणार आहे की निकाल कोणाच्या बाजूने लागलेला आहे. ठीक आहे. याच्यानंतर भरतीलासुद्धा लवकरात लवकर सुरुवात हो, हीच आपली इच्छा आहे. याच्यानंतर मित्रांनो, कोणतीही अपडेट माहिती आपल्यापर्यंत आली तर पोहोचवण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी नेहमीप्रमाणे केले जाईल. चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि नवीन GRची जी कॉपी आहे मी टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे आणि तुम्हाला त्याच्यावरती एक व्हिडिओसुद्धा मी पुढच्या वेळेस घेऊन येणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.